नमस्कार. मागे झालेल्या पावसामध्ये माझ्याकडे खूप सारे आंबे पडलेले होते सुरुवातीला. त्याच वेळेस माझं केळीचं झाड पण पडलं आणि पपईचे झाडं पण पडले. सगळ्या पपया माझ्या वाया गेल्या आणि हे झाड पण त्याच वेळेस पडलेलं आहे. हे बघा पूर्ण जमिनीला टेकलेलं आहे. तेव्हा ते अर्धं पडलेलं होतं, वाकलेलं होतं आणि केळीच्या घडामुळे ते आणखी हळूहळू जमिनीला टेकत गेलं. मी त्याला तोडलं पण नाही आणि तसेच ठेवले. तेव्हा ते एकदम कोवळे केळी होती. त्यावेळेस त्या नुकत्याच आलेल्या केळी होत्या आणि तेव्हापासून मी त्या झाडाला हात न लावता तसंच त्याला हळूहळू जमिनीपर्यंत येऊ दिलं आणि आता ह्या केळी माझ्या मोठ्या झालेल्या आहेत. ते झाड काही वाळलेलं नाही, पण केळी मात्र आता छान उमललेल्या आहेत आणि आता त्या मोठ्या होऊ लागलेल्या आहेत. बघा, मी या केळी दाखवते आहे. हे बघा, आतमध्ये पण केळी आहेत, आहे ना. हे बघा, हे झाड पूर्ण पडलेलं आहे आणि थोडं ते चिकटून असल्यामुळे झाडाला अर्धं तुटले आहे ते आणि अर्धं चिकटून असल्यामुळे त्या केळी हळूहळू मोठ्या होऊन राहिल्या आहेत. त्याच्यामुळे आता या बऱ्यापैकी मोठ्या झालेल्या आहेत. आणखी किती दिवस त्या मोठ्या होतात बघूया. खालच्या थोड्या छोट्या आहेत, वरच्या या मोठ्या झालेल्या आहेत. ह्या पूर्ण ह्या केळी, पुन्हा हा घड आहे, हा जमिनीला टेकलेला आहे खाली. ही पूर्ण जमीन आहे आणि त्याला हा पूर्ण घड टेकलेला आहे. मी त्यावेळेस मुद्दामच तोडला नाही, म्हटलं बघावं हा किती दिवस तग धरतो, कारण तेव्हा तोडून मला काही त्याचा उपयोगच नव्हता त्यावेळेस. त्यामुळे मी काही तोडला नाही आणि तो तसाच ठेवला. ते बरं केलं आता असं वाटतं आहे, कारण आता या केळी जरा बऱ्यापैकी मोठ्या होत आलेल्या आहेत. बऱ्याच झाल्या मोठ्या, तेव्हा एकदमच कोवळ्या होत्या. हे बघा, कसा वाटला व्हिडिओ?